देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत। यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून पुरुषांसोबतच अनेक महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे। यात राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने देखील पुरुषांच्या बरोबरीनेच अनेक महिलांना संधी दिली आहे। मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 8 तर देशभरातून 78 महिला संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या। त्यामुळे यंदाच्या लोकसभेत मागील लोकसभेचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे। यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ ठरलेला बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भाऊजाई अशा 2 महिला उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे। या मतदारसंघातून सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांची लढत यंदा त्यांचे बंधू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे। त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे। पवार या दुसऱ्यांदा दिंडोरी लोकसभेतून उमेदवारी करत असून त्यांचा सामना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भास्कर बगरे यांच्याशी होत आहे। तर धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी होणार आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपच्या नेत्या आणि माजी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे। मुंडे यांच्या आधी मतदारसंघाचे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी 2दा प्रतिनिधित्व केले आहे, तर पंकजा मुंडे यांनी विधानसभेचे 2 वेळा प्रतिनिधित्व केले आहे। त्यानंतर आता पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असून त्यांचा सामना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्याशी होणार आहे। तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं असून त्यांची लढत थेट भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे। त्यांची लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे। तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित यांना महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना माजी मंत्री के.सी. पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांच्याशी होणार आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातून महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी असून त्यांचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांच्याशी होणार आहे। तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांची लढत भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्याशी होणार आहे। उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना संधी देण्यात आली असून त्यांचा सामना ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी होत आहे। तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार नवनीत राणाकौर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना काँग्रेसचे बळवंत वानखेडे, प्रहार संघटनेचे दिनेश भोप यांच्यासह अपक्षांशी होणार आहे। तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांच्याशी होणार आहे। तर रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजपकडून विद्यमान खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली असून त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांच्याशी होणार आहे। दरम्यान राज्यातील महिला उमेदवारांच्या या लढती बघता यापैकी किती महिलांना मतदार राजा लोकसभेत खासदार म्हणून निवडून पाठवतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर अशीच ताजे आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।